नमस्कार. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंकगणित अभ्यासमाला भाग 14 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण नवीन उपघटक अभ्यासत आहोत. अपूर्णांकावरील मूलभूत क्रिया आणि त्यातीलच अपूर्णांक म्हणजे काय आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. चला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी तुम्हाला पूर्ण आणि अपूर्ण म्हणजे नेमकं काय हे लक्षात येईल. पूर्ण म्हणजे जो सगळा आहे तो, आणि अपूर्ण म्हणजे तो पूर्ण नाही आहे, त्याचा काही भाग आहे. जसं या ठिकाणी बघा, आंबे या ठिकाणी सगळे आहेत, कापले आहेत का, तुकडे आहेत का, किंवा अर्धवट आहे का, नाही आहे. आणि या ठिकाणी आंब्याची एक फक्त फोड आहे. या ठिकाणी बिस्किट पूर्ण आहेत, या ठिकाणी बिस्किटचा तुकडा आहे. थोडा तुकडा काढलेला आहे तरी पण तो पूर्ण बिस्किट म्हणता येईल का, नाही. इथे चॉकलेटचा पूर्ण सलग बार आहे, इथे मात्र तुकडे आहेत. तर यांना पूर्ण म्हणणार आणि यांना अपूर्ण म्हणणार. तर पूर्ण दाखवण्यासाठी जे आपण अंक वापरतो त्यांना पूर्णांक म्हणतो. 1 2 3 4 5 6 7 8 जे काही आहेत ते. आणि अपूर्ण दाखवण्यासाठी अपूर्ण, आता हा जो तुकडा आहे हा तुकडा आपण कसं दाखवणार, हा तुकडा कसा दाखवणार, तर हे दाखवण्यासाठी आपण जे अंकांची मांडणी करतो त्यांना अपूर्णांक म्हणतात. आता हे कशी मांडणी करतात आणि कसं लेखन करतात हे आपण बघूया. या ठिकाणी बघा, हे अशा पद्धतीचा होता आपला. त्याचे 2 तुकडे केले आणि 2 तुकड्यापैकी हा एक तुकडा आहे, निळावाला तुकडा जिवंत आहे, माझ्याकडे आहे. आणि हा फक्त पांढरावाला तुकडा जो दिसत आहे तो तुकडा नाही आहे. फक्त आपण त्याचे तुकडे कशा पद्धतीने केलेले होते हे दाखवण्यासाठी आपण केलेलं आहे. म्हणजे मुख्य जी आकृती होती, ओरिजिनल जो आकार होता तो असा होता आणि त्याचे 2 तुकडे केले आपण. तर 2 तुकड्यापैकी हा तुकडा आहे, हा तुकडा नाही आहे. तर हा तुकडा दाखवताना आपण कसं करणार की ह्या आकृतीचे किती तुकडे केले आपण, या वस्तूचे किती तुकडे केले, 2 तुकडे केले. आणि 2 तुकड्यापैकी किती तुकडा आहे आपल्याकडे, 1 तुकडा आहे. अशा पद्धतीने मांडणी केली. तर याला वाचन करताना आपण कसं करणार, 1/2. 1/2 म्हणजे हा अंश आहे आणि हा आहे छेद. पण आपण वाचताना 1 अंश 2 छेद असं वाचणार नाही, त्याला काय वाचणार, 1/2. 1/2 म्हणजे 2 छेदापैकी 1 भाग आहे आपल्याकडे. 2 भागापैकी 1 भाग आहे. इथे बघा, आता इथे तुम्हाला पटकन लक्षात येईल, इथे किती छेद आहेत, 4 छेद म्हणजे 4 भाग आहेत. आणि 4 भागापैकी किती भाग आहे आपल्याकडे, अंश किती आहे, 1 आहे. तर याचं वाचन कसं करणार, 1/4. आता इथे बघा, हा जो रंगवलेला भाग आहे तो आहे आपल्याकडे, तो जो बिना रंगवलेला आहे तो भाग आपल्याकडे नाही. तर इथे 3 भाग आहेत, असे असलेले 3 भाग. एकूण भाग किती केलेले होते आपण, 4 भाग केलेले होते आणि 4 भागापैकी 3 भाग आपल्याकडे आहेत. म्हणजे याचं वाचन कसं करणार आपण, 3/4. बघा, ही वेगळ्या प्रकारची आकृती आहे. याच्यामध्ये किती भाग केलेले आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 छेद केलेले आहेत. आणि 8 छेदापैकी किती भाग आहेत आपल्याकडे, 2 भाग आहेत. म्हणजे याचं वाचन कसं करणार, 2/8. छेद किती आहे, 8 आणि अंश किती आहे, 2. इथे या आकृतीमध्ये मग तुम्हाला सांगता येईल किती होईल, 3 त्रिक 9 आहेत, 9 भाग म्हणजे 9 छेद. आणि 9 छेदापैकी किती छेद आहेत, अंश आहेत आपल्याकडे, 4 अंश आहेत. तर अशा पद्धतीने याचं लेखन केलं जाते अपूर्णांकाचं. तर आता आंब्याच्या बाबतीत केलं की आंब्याचे समान 2 तुकडे केले आपण. मग कसं लिहिणार, 2 तुकडे केले म्हणजे छेदामध्ये 2 आणि किती तुकडा तुम्हाला दिला, 1 तुकडा दिला म्हणजे त्याचं 1/2 असं करणार. चला पुढे जाऊया आपण. आता तिथे फक्त अर्धेच होते, पण इथे पूर्ण पण आहेत त्याच्या सोबतीला, पूर्ण पण. आता ही संपूर्ण एवढा भाग मला दिला, तर याचं मी लेखन करताना कसं करणार की बघा, एका वस्तूचे किती भाग, ह्या 2 समान वस्तू आहेत, सारख्याच वस्तू आहेत. ही वस्तू मग ही त्रिकोणी आहे आणि ही चौकोनी आहे, तर असं होणार नाही. दोन्ही सारख्या वस्तू आहेत. म्हणजे जसं बिस्किट सारखेच, 4 बिस्किट, तुकडे केलेला आहे बिस्किट पण त्यांच्या एवढाच होता, असं याचे पण तुकडे केले आहेत, पण मूळ आकृती तशीच होती, तेवढीच होती. तर इथे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9, इथे पण 9 भाग आहेत. म्हणजे छेदामध्ये 9 लिहिला आपण आणि अंशामध्ये हे 9च्या 9 आहेत आणि 10 11 12 भाग आहेत आपल्याकडे. एका याचे 9 भाग केले, 9 भाग केले, पण आपल्याकडे 12 भाग आहेत. म्हणजे एका वस्तूपेक्षाही जास्त आहे. बघा, आता इथे कसं करणार आपण, 4 तुकडे केले, छेदामध्ये 4. त्यानंतर किती, 4 आहेत, 4 दुने 8, 8 आणि 1 9 आहेत. म्हणजे 4
भाग केले आणि त्या 4 भागापैकी 9 भाग आहेत, म्हणजे 4 पेक्षाही जास्त आहेत, म्हणजे एका वस्तूचे तुकडे केले त्याच्यापेक्षाही जास्त आहेत, म्हणजे नक्कीच आपल्याकडे हे काही भाग जे आहेत ते पूर्ण आहेत, काही सगळ्या वस्तू सुद्धा आलेल्या आहेत त्यासोबत, पण आपण यांचं एकत्रित लेखन केल्यामुळे ते अशा पद्धतीने झालं अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये. आता याला जर वेगळ्या पद्धतीने लिहितो म्हणलं तर कसं होणार, हा पूर्ण आहे ना सगळा, मग याला तुकड्यामध्ये नाही लिहिणार आपण, सगळं लिहिणार. सगळा किती आहे, सगळा 1 आहे, लिहिला. आता याचाच विचार करूया आपण, याचा मग अपूर्णांकामध्ये कसं लेखन करणार आपण, 3/9 बरोबर, 3/9. याचं छोटं रूप कसं होते ते बघूया आपण पुढे. त्यानंतर मग इथे कसं करणार, इथे पूर्णांक किती आहेत आपल्याकडे, 2 आहेत पूर्ण. आता 2 पूर्ण हे काढून टाकले आपण, लिहिले इथे जसेच्या तसे. आता जो उरलेले हे जे अपूर्णांक आहे याचं लेखन करायचं. याचं लेखन कसं करणार आपण, 1/4. म्हणजे या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. इथं काय केलंय, पूर्ण जी आकृती आहे किंवा पूर्णांक जो आहे तो बाजूला काढलेला आहे आणि इथे जो पूर्णांक आहे याच्यामध्ये मिसळलेला आहे, म्हणजे त्या पूर्णांकाचे सुद्धा अंश आपण इथे मिळवून टाकले आहेत. तर इथे बघा, इथे अंश जो आहे तो छेदापेक्षाही मोठा आहे, छेदापेक्षाही मोठा, अधिक आहे तो, म्हणून याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. छेदाधिक, अधिक म्हणजे जास्त, सॉरी माझं चुकलं, इथे छेदाधिक नाही, अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. अंशाधिक, अंश जास्त आहे त्यामुळे याला काय म्हणतात, अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. अंश जास्त आहे ना छेदापेक्षा, त्यामुळे याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. आता याच्या आधीचे काही उदाहरण पहा. इथे छेद जास्त आहे, इथे पण छेद जास्त आहे, इथे पण छेद जास्त आहे, इथे पण छेद जास्त आहे, इथे. मग याला तिकडे अंश जास्त होता मग अंशाधिक म्हणला, आणि इकडे छेद जास्त आहे तर मग याला काय म्हणणार, तेच काय म्हणणार, छेदाधिक, म्हणजे छेद अधिक, छेदाधिक, छेदाधिक अपूर्णांक आणि तो अंशाधिक अपूर्णांक. तर जेव्हा जेव्हा अंशाधिक अपूर्णांक येतो तेव्हा एक त्याच्यामध्ये पूर्णांक दडलेला असतो, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णांक दडलेला असतो. किती पूर्णांक आहेत हे सांगता येणार नाही, पण पूर्णांक असतो, म्हणजे त्याचं रूपांतर या पद्धतीने करतात. तर या अपूर्णांकाला म्हणणार आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक, म्हणजे इथे पूर्णांक पण आहे आणि अपूर्णांक पण आहे. तर इथे पण पहा, पूर्णांकही आहे आणि अपूर्णांक आहे. तर याला काय म्हणणार आपण, पूर्णांक युक्त अपूर्णांक. केव्हा, जेव्हा अंशाधिक अपूर्णांक असतो तेव्हा. पण छेदाधिक अपूर्णांकामध्ये शक्य आहे का, नाही. छेदाधिक अपूर्णांकामध्ये तोच पूर्ण नाही झालाय, मग दुसरा काय पूर्ण करणार. पण इथे अंश जास्त आहेत, म्हणजे त्या छेदापेक्षाही जास्त आहे, तर तेव्हा त्याच्यामध्ये पूर्णांक दडलेला असतो, तर त्याचं रूपांतर पूर्णांकामध्ये करता येते. कसं करणार ते आपण पुढे पाहणार आहोत, पण सध्या आपल्याला हे सगळे प्रकार तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता पहा, हा आपण मांडणी केलेली होती 1/2. यालाच म्हणतो आपण अर्धा. अर्धा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बोलले असाल बऱ्याच वेळा, आपण लहान होतो ना तेव्हा काय करायचे, एखादं समजा चॉकलेट वगैरे आपल्याकडे मिळालं तर आपण असं रुमालामध्ये पकडायचं, दाताने तोडायचं, त्याचे खूप सारे तुकडे व्हायचे आणि सगळ्यांना वाटप करायचे, याला अर्धा, त्याला अर्धा, त्याला अर्धा, त्याला अर्धा. पण तो अर्धा म्हणता येईल का, नाही. तो छोटासा तुकडा, काहींना छोटासा तुकडा मिळायचा, काहींना मोठा. मग तूच घे, डोळे बंद करायचा आणि घे, तुला कोणता पाहिजे तुकडा तो घे. आणि म्हणताना आपण काय म्हणायचे, यालाही अर्धा दिलो, त्यालाही अर्धा दिलो, त्यालाही अर्धा दिलो. पण ते अर्धे होते का, नाही. अर्धा म्हणजे काय की एका वस्तूचे 2 समान भाग, समान समान सारखे दिसणारे, बिलकुल हे दोन्ही समान भाग झाले पाहिजे. हाही भाग आणि हाही भाग आकाराने बिलकुल समान झाले पाहिजे, तेव्हाच त्याला अर्धा असं म्हणतो. लक्षात आलं का, म्हणजे हा भाग निळा भाग आणि हा पांढरा भाग आकारामध्ये बिलकुल सारखे आहेत मधामधून. आता हात जर कुठून तरी इथून असं तुकडा केला असता तर अर्धा झाला असता का, नाही. बोलताना आपण बोलतो त्याला अर्धी पोळी दे, पण आपण बरोबर अर्धी देतो का, नाही. कुठेतरी थोडी जास्त असते, कुठेतरी कमी होते. पण या ठिकाणी अर्ध्याचा अर्थ आहे असा, अर्धा म्हणजे 2 समान भागापैकी एक भाग. आता हा झाला अर्धा. आता याला म्हणतो आपण पाव. हा काय आहे, याची मांडणी काय करतो आपण, 1/4 ना. तर 1/4 म्हणजेच पाव होतो. पण पाव म्हणजेच काय, तर ह्या अर्ध्याचा अर्धा. बघा आता हा जर पूर्ण राहिला असता तर अर्धा झाला असता, तर अर्ध्याचा अर्धा, अर्ध्याचे 2 समान भाग, समान भाग, समान इथे पण समानच. तर अर्ध्याचा अर्धा म्हणजेच पाव, आपण याला पाव म्हणतो.
पाव शब्द ऐकलाय, अर्धा पण ऐकलाय, अर्ध्याचा अर्धा. आता पहा, हा अर्धा आणि पाव, इथे अर्धाही आहे आणि पावही आहे, किंवा 3 पाव आहेत म्हणा, 1 2 3 पाव आहेत, किंवा हा एक अर्धा आणि हा पाव मिळून सुद्धा हा आकृती झालेली आहे. तर याची मांडणी कशी केली होती आपण, 3/4. तर याच्यामध्ये एक पाव जर टाकला तर आपला 1 मिळेल, म्हणजे तिथे पाव कमी आहे, पाव कमी आहे. किती होण्यासाठी, 1 होण्यासाठी पाव कमी आहे, म्हणून त्याला पाव कमी म्हणतो. पाव कमी म्हणजेच पाव ऊन, ऊन म्हणजेच कमी, म्हणजे पाव ऊन, पाव ऊन म्हणजे याला फास्ट म्हणा पाऊन. काय झाला, पाऊन. तर किती होण्यासाठी, 1 होण्यासाठी पाव कमी आहे म्हणून तो पाव ऊन. तर या पद्धतीने आपण पहा, 1/20 म्हणलो ना, 1/20 म्हणलो ना, 1/30. तर त्यावेळी लिहिताना आपण कसं 1/29 लिहिताना असं लिहितो का, 1/29 नाही, बाकी सगळे 31 32 असे लिहितो, 31 32 33. पण 1/29 लिहिताना आपण असं लिहितो, म्हणजे इथे 1 होण्यासाठी 1 कमी आहे, सॉरी 30 होण्यासाठी 1 कमी आहे, म्हणून तो 1/29. तर इथे 1 होण्यासाठी 1 कमी आहे, म्हणजे पाऊण 1. पण इथं पाऊण 1 म्हणत नाही, त्याला फक्त पाऊण म्हणतो, 1 लावत नाही आपण. इथे समजा 2 जर असते तर पाऊण 2 म्हणालो असतो, म्हणजे 2 होण्यासाठी पाव कमी आहे. पाऊण 3 म्हणजे 3 होण्यासाठी पाव कमी आहे. आता जसं 1 सोबत जर इथं जोडला असता 1 आणि हा पाऊण, तर याचं वाचन कसं केलं असतं आपण, की याच्यामध्ये पाव जर मिसळला तर 2 होणार, म्हणून याचं वाचन करणार पावणे 2. पावणे 2, पावणे 1 नाही, पावणे 2. पावणे 2 होण्यासाठी पाव कमी आहे. मग इथे असं जर असतं तर इथे पाव मिसळल्यानंतर 3 होतात, म्हणजे पावणे 3. पण फक्त असा असला तर याला पावणे 1 असं म्हणणार नाही, आपण फक्त पाऊण म्हणणार. याला म्हणतो आपण सव्वा. पाव जेव्हा जोडतो तेव्हा सव्वा म्हणतो. तर 1च्या समोर जर पाव जोडलेला असेल तर त्याला 1.25 असं म्हणणार नाही, त्याला फक्त सव्वा म्हणणार. म्हणजे 1 आणि असं जर असेल 1 पूर्णांक आणि 1/4, म्हणजे 1च्या समोर जर पाव जोडलेला असेल तर त्याला सव्वा म्हणतो, फक्त 1.25 असं म्हणत नाही. बाकी मग 2च्या पुढे 2.25, 3.25, 4.25, 5.25 चालते. अर्ध्यासाठी आपण 1.5 असं जोडलेलं ऐकलं असेल, साडे असं जोडलेलं असेल, 3.5, 4.5, म्हणजे 4 आणि जर अर्धा असेल तर याला आपण 4.5 म्हणणार. 3 आणि अर्धा जर असेल तर याला आपण 3.5 म्हणणार. 2 आणि अर्धा असेल तर मात्र 2.5 असा शब्द आहे. आणि 1 आणि अर्धा जर असेल का, 2 आणि अर्धा असेल तर आपण याला 2.5 असं म्हणतो. आणि 1 आणि अर्धा जर असेल तर याला आपण 1.5 असं म्हणतो. 1.5 आणा, ऐकलंय ना. तर हे 1.5 आणि हे 2.5 हे लक्षात ठेवायचं. बाकी सगळं मग 3.5 चालला, 3.5 2.5 2.5 नाही, 3.5 4.5 5.5 चालते तिकडे. तर अर्धा, पाव आणि पाऊण लक्षात आला. पाऊण म्हणजे काय, 3 पाव किंवा 1 पाव कमी असं सुद्धा म्हणू शकता, किंवा अर्धा आणि पाव मिळून सुद्धा पाऊण होतो. हे सहसंबंध लक्षात ठेवा. चला, आता अपूर्णांकाचे लघु रूप किंवा छोटे रूप म्हणजे काय, नेमकं काय. तर बघा, ह्या 2 आकृत्यात तुम्हाला दिसतात. निळा भाग म्हणजे माझा भाग, मला दिलेला भाग आहे समजा. तर हा भाग कमी आहे का, दोन्ही ठिकाणी सारखाच आहे, इथे सारखाच आहे इथे. पण इथे तुकडे जास्त पाडलेले आहेत, इथे तुकडे कमी पाडलेले आहेत. तर हे कमी तुकडे पाडणे, इथे आपण त्या आकृतीमध्ये असं दाखवत राहणार का कमी तुकडे, तर ते आपण त्या पूर्णांकाचे लेखनच अशा पद्धतीने छोटे आपण करून लिहू शकतो. तर त्याला आपण छोटे रूप म्हणतो. पण इथे तुम्हाला समजण्यासाठी पहा, इथे याचा छेद किती आहेत, 6 छेद आहेत. अंश किती आहेत, 3 आहेत. याचं छेद किती आहेत, 2 आहेत. अंश किती आहे, 1 आहे. पण आपल्याला मिळालेला जो भाग आहे, निळा भाग आहे, तो कमी जास्त झालेला आहे का, नाही, दोन्हीकडे सारखाच आहे. तर याचे तुकडे करताना आपण काय करणार, असं आता ठीक आहे, या ठिकाणी तुकडे काढू शकतो की हे तुकडे काढून टाका, म्हणजे 1/2 झाला. पण आपण जेव्हा असं अपूर्णांकामध्ये लेखन असेल, असं असेल, तर याचं रूपांतर कसं करायचं. तर हे रूपांतर करण्यासाठी आपल्याला कसोट्या माहिती आहेत.
2ची कसोटी, 3ची कसोटी, 6ची कसोटी, 4ची कसोटी, 5ची सगळ्या कसोट्या आपण पाहिलेल्या आहेत आधी. मागचे भाग पहा, त्याच्यामध्ये सगळ्या कसोट्या सांगितलेल्या आहेत. तर त्या कसोट्या वापरून ह्या दोन्ही अंश आणि छेदाला अशा संख्येने भाग द्यायचं की ज्या संख्येने त्यांना भाग जाऊ शकतो. तुम्ही याला 2 ने द्याल ना याला 3 ने द्याल तर जमणार नाही. दोघांनाही सारख्या संख्येने भाग गेला पाहिजे, भाग करता आले पाहिजे. तर कसोटीचा वापर करू. 2 ने भाग जाणार का? याला जाणार का? नाही जाणार, कारण ही समसंख्या नाही. 3 ने जाणार का? नक्की जाणार. याला जाणार, 3 ने यालाही जाणार, कारण याची बेरीज 6 येत आहे, त्याची 3 येत आहे, म्हणजे दोघांनाही 3 ने जाऊ शकतो. मग देऊया. 3 1 3, मग 3 2 6 झालं. काय मिळाला आपला? 1/2 झालं. 1/2. याच पद्धतीने आपल्याला छोटं रूप करायचं आहे. आता समजा तुम्हाला एक आकृती पाहिली होती आपण, 4/8 आहे. 4/8 आहे, तर या दोन्ही संख्यांना 2 ने भाग जाऊ शकतो, कारण या दोन्ही समसंख्या आहेत. मग द्या 2 ने भाग. 2 2 4 आणि 2 4 8. आता 2/4 मिळाला आपल्याला. परत 2 ने भाग जाऊ शकतो. ही छोटी स्टेप आहे, त्याच्यामुळे आपण 2 पासून सुरुवात केली. तुम्ही जेव्हा याच्यामध्ये पारंगत व्हाल तेव्हा डायरेक्ट 4 ने सुद्धा भाग जाऊ शकतो. वरच्या दोन्ही संख्यांना 4 ने भाग जातो, तर याला 4 1 4 4 2 8 असं पण देऊ शकतो. ही छोटी स्टेप आहे. सुरुवातीपासून आपण सुरुवात करतो. मग परत 2 ने जाते, पण 2 1 2 2 2 4. हे एकदा समजलं तुम्हाला की मग तुम्ही थेट दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो, मोठ्यात मोठ्या संख्येचा विचार करायचा आणि 4 ने जाऊ शकतो. 4 ने नसेल जात तर मग 3 ने, 3 ने 2 ने, अशा पद्धतीने 10 पासून विचार करायचा. पण ह्या दोन्ही संख्या 10 पेक्षा छोट्या असल्यामुळे आपण 2 पासून विचार केला सुरुवातीला तुम्हाला समजण्यासाठी. तर हा सुद्धा म्हणजे 4/8 याचा सुद्धा अर्थ 1/2 असाच होतो, त्याचे तुकडे कमी केले तर. अशा पद्धतीने छोटं रूप आपण करता यायला पाहिजे. इकडे बघा आता 3/12. या दोन्ही संख्याला 3 ने भाग जाऊ शकतो. 3 1 3, 3 4 12, 1/4. म्हणजे हे बघा 3/12 हे पाव आहे, म्हणजे 1/4 हे सुद्धा पाव आहे आणि 3/12 हे सुद्धा पावच आहे. मग हे झालं याचं छोटं रूप. दुसरं एक पाहूया उदाहरण आपल्याला. 2/12 आहे इथे. तर इथे 2 ने भाग जाणार. 2 1 2 आणि 2 6 12. या पद्धतीने आपण त्याचं छोटं रूप करू शकतो. म्हणजे त्यानंतर त्याचे भाग होणार नाही. एखादा अंश किंवा छेद जर त्याचे भाग होणार नाही या लेवलला आला की त्याचं छोटं रूप झालं असं समजायचं. अशा पद्धतीने आपण त्याचं छोटं रूप, लघुरूप करू शकतो. आता दशांश पूर्णांक हा शब्द आपण ऐकला असेल, पाहिला असेल. दशांश पूर्णांक म्हणजे काय की त्याचे 10 मध्ये रूपांतर करणे. म्हणजे हा जो आहे हा 1/2 आहे, बरोबर आहे. पण आपण याचे किती भाग केले? 2च भाग केले. पण 2 भाग न करता त्याचे 10 भाग करणे. आणि 10 भाग असतील तर 10 भागापैकी किती भाग आहेत? 5 भाग आहेत. पण ते 5 भाग आपण असं दशांश चिन्ह देऊन लिहितो इकडे. 10 भागापैकी किती भाग आहेत? 5 भाग आहेत. दशांश पूर्णांकामध्ये भाग 10 मध्येच असतात, ते असे 5 मध्ये 6 मध्ये असे नसतात. तर असं गृहीत धरून आपण ते लिहितो, त्याला म्हणतो दशांश पूर्णांकात. म्हणजे याचंच रूपांतर हे आहे, म्हणजे 0.5 म्हणजे 0.5 हे त्याचं दशांश पूर्णांकात रूपांतर आहे. तर आता समजा 1/4 मी लिहिला. याचं पुढे पाहूया आपण 1/4चा. 8/16 लिहिला. नाही, 8/16 नाही, आपण छोटं लिहूया. 4/8 लिहिला. 4/8 सुद्धा याच पद्धतीने होणार. हा सुद्धा अर्धा आहे, तो सुद्धा अर्धा आहे. हे आकृतीच्या स्वरूपामध्ये पुढचे अपूर्णांक आकृतीच्या स्वरूपात दाखवणे थोडं कठीण होणार. पण याचं रूपांतर करण्यासाठी आपण कसं करू शकतो थोडक्यामध्ये पाहूया आपण. हा जो 1/2 आहे, 1/2चा अर्थ आहे 1/2. आपण याच्या आधी पाहिलेला आहे 1/2 भागाकाराचं स्वरूप आहे. तर तुम्हाला भागाकार 0 येईपर्यंत आपण केलेला आहे. तर 1/2 म्हणजेच 1/2 असं करताना आपण ह्या 2 ने भाग देऊया. 1ला जाणार का भाग? नाही. मग 0चा भाग दिला, राहिला 1 परत. आता काय करू? आता पुढे 0 0
भाग जाणार का नाही, किती वेळा दिला तरी. म्हणून आपण काय करणार, या ठिकाणी दशांश चिन्ह देणार आणि इकडे शून्य देणार. शून्य दिल्यानंतर आता हे बनले 10. आता 2 पंचे 10 आलं शून्य. आता शून्य आलं म्हणजे आता इथं भागाकार थांबवू शकतो. तर बघा आता रूपांतर झालं या पद्धतीने. आता मगाचं जो उदाहरण पाहिलं होतं आपण 1/4, याचं दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर कसं होणार, 1/4 म्हणजेच 1/4. मग 4 0 0 पहिला 1, परत दशांश चिन्ह देऊया, इथे शून्य देऊया. मग किती होणार, 4 दुने 8. मग 10 मधून 8 गेल्यानंतर किती राहणार, 2. परत शून्य देऊया, 4 पंचे 20 म्हणजे 1/4चा दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर कसं झालं, 0.25. हे त्याचं रूपांतर झालं. जसं याचं रूपांतर 0.5 झालं. आता बघा या शून्याच्या अगोदर किती शून्य दिलं, जसं हे 2 आहे, याला 0.2 किंवा 0.02 0.02 लिहिलं तरी याची किंमत बदलते का, नाही, कारण या समोर असलेल्या शून्याला त्याची काही किंमत नाही, ते 2च आहेत. त्याच पद्धतीने दशांश चिन्हाच्या नंतर जे अंक येतात त्याच्या पलीकडे किती शून्य लिहा, म्हणजे 2च्या समोर 0 दिलं तरी काही बदलणार नाही, इकडे 0 0 कितीही वाढवला तरी बदलणार नाही. तसंच आता हे 0.5 आहेत, मग याच्या समोर किती शून्य वाढवा, 0.5 0.50 किंवा काही म्हणा, याची किंमत तेवढीच. तर आपण 0.50 सुद्धा म्हणू शकतो, 0.5 सुद्धा म्हणू शकतो, बऱ्याच वेळा 0.500 सुद्धा म्हणू शकतो, पण याची किंमत बदलणार नाही. ते ह्या इकडेच्या शून्यांना तेवढं महत्व नाही. जसं ह्या 2च्या आधीच्या शून्यांना आहे, तसं दशांश चिन्हाच्या नंतर जे अंक आहेत त्याच्या पाठीमागे जेवढे अंक असतील त्यांना अर्थ नाही. मात्र दशांश चिन्ह असल्यानंतरच, दशांश चिन्ह नसेल आणि याच्या समोर शून्याला अर्थ नाही म्हणून तुम्ही इकडे शून्य दिलं तर गेला का, बाधून गेला, कारण हे 200 होणार, 2000 होणार. पण इथे जर दशांश चिन्ह असेल, दशांश चिन्ह हा केव्हा असतो, एककच्या नंतर. म्हणजे ही जर संख्या आहे तर याचं एकक किती आहे, 6 आहे, तर 6च्या नंतर दशांश चिन्ह, म्हणजे याचं रूपांतर आपण असं सुद्धा लिहू शकतो, 36.0 किंवा 36.00 किंवा 36.000 या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. जर आलं लक्षात, दशांश पूर्णांक म्हणजे काय, दशांश पूर्णांक म्हणजे 10च्या पटीमध्ये त्याचं रूपांतर करून लिहिणे. तर हे भागाकाराच्या स्वरूपामध्ये आपण असं लिहू शकतो, 0 येईपर्यंत दशांश चिन्ह द्यायचं, 0 वाढवायचा, पुढे भागाकार करायचा 0 येईपर्यंत, त्यालाच आपण दशांश पूर्णांकात रूपांतर करता येते. कारण याचा अर्थ काय आहे, 1/2 म्हणजेच 1/2 असा सुद्धा त्याचा अर्थ. भागाकाराची आपण मांडणी पाहिली होती ना, ते बघा मागचे भाग काढून पहा, त्याच्यामध्ये भागाकाराच्या या पद्धतीने किंवा या पद्धतीने सुद्धा मांडणी केलेली होती, किंवा 1/2 या सगळ्या भागाकाराच्या मांडणी आहेत. म्हणजे याचा सुद्धा अर्थ भागाकारच आहे. त्यामुळे त्याचा भागाकार जर केला तर तो दशांश पूर्णांकामध्ये आपल्याला भेटेल. आता हे का करावं लागते असं, याचं पुढे पाहूया आपण. तर आता अपूर्णांकाची तुलना करायची आहे. तुलना म्हणजे लहान कोणता, मोठा कोणता. असं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे का, समजा मी लिहिलं 3/4 1/2. आता हे छोटे आहेत, तुम्ही आत्ताच पाहिले, त्याच्यामुळे आता आपण पाहू शकतो की हे अर्धा आहे, हा पाऊण आहे, हे माहिती होतं. पण मी जर इथे लिहिलं की 12/5 आणि 8/6 असं लिहिलं, आपल्याला सांगता येणार का इथे कोणतं लहान कोणतं मोठं, नाही सांगता येणार. हे आपल्या ओळखीचे आहेत, 1/4 1/2 3/4, त्याच्यामुळे आपण इथं सांगू शकतो की हा मोठा आहे, हा मोठा आहे आणि हा लहान आहे. तर अशा वेळी, ज्यावेळी अशा प्रकारचे अपूर्णांक येतात आपल्या समोर आणि त्यांची तुलना करायची असते, तर त्यावेळी आपल्याला काय करावं लागते, त्यांचा छेद समान करावा लागते. छेद समान, त्यांचे तुकडे समान केल्याशिवाय आपण लक्षात येणार का की कोणाकडे जास्त आहेत कोणाकडे नाही. इथे जास्त तुकडे आहेत, इथे जास्त तुकडे आहेत आणि इथे कमी तुकडे आहेत. मग आता कमी तुकड्यामधून इकडे कमी आहे, इकडे जास्त तुकड्यामधून इकडे जास्त आहे, तर त्यामुळे इथे आपण सांगता येणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, छेद समान करावं लागेल. यावरून उदाहरण आपण पाहूया. हे 3/4 आहे आणि इथे 1/2 आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, यांचं छेद समान करण्यासाठी ह्या दोनने ह्या दोघांनाही गुणून टाकायचं. कारण जेव्हा किंमत बदलते, जसं आपण छोटं रूप करताना दोघांनाही भागलं ना, तसं दोघांनाही जरी गुणलं तरी त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही, किंमत बदलली नाही पाहिजे. तर त्यासाठी आपण ह्या दोघांनाही गुणाकार करणार, वर म्हणजे अंशाला आणि छेदाला. तर या 2ने गुणाकार करणार आणि ह्या 4ने या दोघांनाही गुणाकार करणार.
म्हणजे यांचा छेद समान होईल. कसं 3 दुने 6 आणि छेद किती होणार 4 दुने 8. इथे 4 1 4 आणि छेद 4 दुने 8. आता छेद समान झालेला आहे बघा दोघींकडे. आता 8 पैकी 6 आहेत आणि 8 पैकी 4 आहेत. मग कोणता लहान असेल? हा लहान आहे आणि हा मोठा आहे. झालं सोपं. इथे पण आपण असंच करू शकतो. या 6 ने दोघांनाही गुणाकार करूया आणि या 5 ने इथे दोघांनाही गुणाकार करूया. आता काय होणार याचं रूप? 12 चकम 72 आणि 5 छक 30. इथे काय होणार? 8 पंच 40 आणि 6 पंच 30. झाला छेद समान. आता इकडे 30 पैकी 72 आहेत, तिकडे 30 पैकी 40 आहेत. म्हणजे कोणता लहान आहे? तो लहान आहे आणि हा मोठा आहे. अशा पद्धतीने आपण दोघांनाही समान गुणाकार करून त्याचं रूप मोठं छोटं करू शकतो. आणि छेद समान येण्यासाठी याच्या छेदाने गुणायचं, त्याला त्याच्या छेदाने गुणायचं. पण दोघांनाही अंश आणि छेद दोघांनाही गुणायचं म्हणजे आपल्याला छेद समान मिळून जाते. आणि छेद समान मिळाल्यानंतर आपण त्याच्यावरून लहान कोणता आणि मोठा कोणता हे पाहू शकतो. तर त्यानंतर आता छेद समान नाही आहे किंवा नाही, छेद समान आहे. आता छेद समान ऑलरेडी दिलेला आहे. सहाच बनवून टाकू त्याला. तर इथे 12/3 आणि 6/3 आहे. दोघांचा छेद समान आहे. इथे आता छेद समान करण्याची गरज आहे का? नाही. आयत तयार करून आहे ना. मग आपण इथे करणार का? याला 3 ने गुणाकार करा, त्याला 3 ने गुणाकार करा? नाही. उत्तर चुकणार नाही, उत्तर बरोबरच येणार. पण आपला वेळ किती जाणार त्याच्यामध्ये? याला 3 ने गुणाकार करा, त्याला 3 ने गुणाकार करा. अरे पण तो समान करायचा आहे ना. आपण कशासाठी करत आहोत? समान करण्यासाठी. मग समान आहे ऑलरेडी. मग आपल्याला काय वेगळं करण्याची गरज आहे का? नाही. इथे काय करायचं? छेद समान आहे. मग ज्याचा अंश मोठा तो मोठा आणि ज्याचा अंश लहान तो लहान. बस झालं, खतम. छेद समान असल्यानंतर आता कधी कधी काय होते की छेद समान नसतात पण अंश मात्र समान असतात. अशा पद्धतीचे अंश समान आहे. तर आता इथे मी आधी काय सांगितलं की छेद समान असल्यानंतर अंशावरून लहान मोठा ठरवतो. छेद समान नसतील तर छेद समान करायचे. पण इथे छेद समान नाही आहे पण अंश समान आहेत ना. मग आपण ते छेद समान करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. इथे आपला वेळ वाचवण्यासाठी आपण सोपं काम करू शकतो की अंश समान आहे ना. मग ज्याचा छेद मोठा तो लहान आणि ज्याचा छेद लहान तो मोठा. इथे हा लहान आहे छेद म्हणजे हा मोठा आहे अपूर्णांक आणि इथे याचा छेद मोठा आहे म्हणजे हा लहान आहे अपूर्णांक. अशा पद्धतीने होईल. ही एक सोपी ट्रिक आहे लहान मोठा ओळखण्याची की अंश जर समान असेल तर ज्याचा छेद मोठा तो लहान आणि ज्याचा छेद लहान तो मोठा उलटा. आणि छेद समान असल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे अंश जो मोठा तो मोठा. बघा आता या ठिकाणी प्रश्न आलेले प्रश्न बघा की हे एवढे मोठे दिलेले आहेत तुम्हाला आणि यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता हे आपल्याला ओळखायचं आहे. आता आपण उदाहरण पाहताना काय पाहिलं? दोघेच पाहिलं, दोघांचे छेद समान केले. आता एवढ्या मोठ्यांचे छेद समान करता येईल का? आपल्याला करता येईल. तर आपल्याला काय करायचं आहे? आता पुढे लसाई मुसाई आपण शिकणार आहोत पण ते शिकण्याच्या आधी आपण ते न करता आपण करू शकतो का? तर याच्यापैकी छेद समान करायचं आहे. तर हे 4 पहा 10 20 50 आणि 25. तर यांचे छेद समान करण्यासाठी पहिल्यांदा हे सुद्धा विचार करायचा अंश समान आहेत का? नाही आहेत अंश समान. छेद समान आहेत का? नाही आहेत समान. आता या छेद समान करायच्या. तर समान करताना मोठा 50 आहे त्या 50ला आपण करू शकतो का? इकडे 25 दुने 50 20 दुने 50 नाही होऊ शकत. इकडे 10चे 50 करू शकतो, 20चे करू शकणार का? नाही करू शकणार. पण ते पॉइंट मध्ये होणार तर ते आपल्याला सध्या पुरता कठीण आहे. तर ते नाही करणार. आपण काय करणार? या 50चे 100 बनवू शकतो, 25चे 100 बनवू शकतो, 20चे बनवू शकतो, 10चे बनवू शकतो. तर आपण असं करूया ना, या सगळ्यांचा छेद 100 करूया. तर 100 करण्यासाठी याला 10 ने गुणावं लागेल, याला 5 ने गुणावं लागेल, याला 2 ने, याला 4 जमेल. हा म्हणजे छेद समान होऊन जाते. तर करूया आपण. हा 6/10 आहे. 6/10ला कितीने गुणावं लागेल आपल्याला? याला 10चे 100 बनवण्यासाठी 10 ने म्हणजे त्या 6ला सुद्धा 10 ने गुणावं लागेल. म्हणजे किती होणार? हे 60/100.
आलं का लक्षात? 10 ने गुणला आपण याला 10 ने आणि याला सुद्धा 10 ने. झालं? दोघांनाही अंश आणि छेदाला 10 ने गुणला. त्यानंतर इथे 20 चे 100 होण्यासाठी 5 ने गुणावं लागेल. 20 5 100. मग याला सुद्धा 5 ने गुणावं लागेल. मग 7 5 35. आता या 50 ला 2 ने गुणावं लागेल 100 होण्यासाठी. मग 50 2 100. मग याला 2 ने गुणावं लागेल. मग 27 2 54. मग या 25 चो 100 याला 4 ने गुणला आपण. 4 ने गुणला म्हणजे 25 चो 100 झाला. मग याला सुद्धा 4 ने गुणावं लागेल. मग किती? 19 चो 76. ओके. तर आता तुमच्या डोळ्यासमोर आलेले आहेत 60 आहे, 35 आहे, 54 आहे आणि 76 आहे. आता छेद समान झालेले आहेत. आता याच्यापैकी काय म्हणते सर्वात मोठा अपूर्णांक. मग कोणता मोठा आहे? 60, 54, 76, 35. कोणता मोठा आहे? हा 76 वाला मोठा आहे. 76 वाला कोणाचा यात रूपांतर आहे? याचा 19/25 चा. तर पर्यायामध्ये 19/25 आहे का? आहे. 19/25 म्हणजे हा आहे मोठा, सर्वात मोठा. आलं लक्षात? आपल्याला सगळ्यांचे छेद समान करण्यासाठी कितीने गुणावं लागते हे पाहायचं आणि अंश आणि छेदाला समान संख्येने गुणायचं. तुम्ही कितीने गुणा पण अंश आणि छेदाला समानच संख्येने गुणलं पाहिजे. नाही तर मग वरच्याला 3 ने ना खालच्याला 4 ने गुणला तर जमणार नाही. आता इथे यापैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत जास्त आहे म्हणते पहा. आता इथं दशांश पूर्णांक आलेला आहे म्हणून मी ते अपूर्णांकाचं रूपांतर शिकवलं. तर इथे पहा यापैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत जास्त आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? यांना सारखं बनवावं लागेल. सारखं बनवण्यासाठी काय करावं लागेल? एकतर या दशांश पूर्णांकासारखं यांना बनवावं लागेल किंवा याला यांच्यासारखं बनवावं लागेल. तर दोन्ही पद्धती आपण पाहून घेऊया. इथे 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 पूर्णांक पण आहे, इथे 2 पूर्णांक आहे आणि 1/2 आहे. तर 2 पूर्णांक जसेच्या तसे करू आणि ह्या 1/2 जे तुम्हाला माहिती आहे का दशांश पूर्णांकामध्ये काय रूपांतर होते? 1/2 म्हणजे 1/2. 2 0 0 आपण केला होता ना आधी. आता इथं दशांश चिन्ह दिला आणि इकडे 0 दिला. 2 5 10 म्हणजे 0.5. आता 0.5 आणि 2 म्हणजे 2.5 झाले. त्यानंतर 11/4 म्हणजेच 11/4 होतात. मग 4 4 2 8. मग 3 मग इथे चिन्ह दिला, इथे 0 दिला. मग 4 7 28. मग राहिले 2. मग परत 0 दिला. 4 5 20 म्हणजे 2.75 झाले. 2.75 आणि हा दिला आहे 2.25. बघा आता याच्यामध्ये रूपांतर दशांश चिन्हामध्ये रूपांतर केल्यानंतर हा होत आहे 2.5, हा होत आहे 2.75 आणि हा होत आहे 2.25. आता याच्यावरून बघा तुम्ही. आता इकडे मी सांगितलं होतं 0 दिला तरी काही फरक पडणार नाही. हे झाले 50, हे 75 आणि हे 25. तर याच्यापैकी मोठा कोणता आहे? 2.75. हा कोणाचं रूपांतर आहे? याचा 11/4 म्हणजे 11/4 याची किंमत जास्त आहे. आता हे असं न करता आपण काय करूया? या स्वरूपामध्ये लिहून घेऊ ना. चला या स्वरूपामध्ये लिहिताना काय होणार की हा आहेच, याला आपण याचे पूर्णांक काढून घेऊया. मग काय करू आपण? 11/4 करू. मग 4 2 8 राहिले 3. आता याचं रूपांतर करत असताना हा पूर्णांक जो आहे तो भागाकारामध्ये लिहिला. पूर्णांक भागाकारामध्ये म्हणजे हा पूर्णांक किती आला? 2. आता पुढे दशांश चिन्ह ल लिहिता उरलेले जे आहेत किती आहेत बाकी? ते 3 आहे आणि हे छेद किती आहे? 4 आहे. अशा पद्धतीने लिहिलं आपण. हे नाही समजलं का? आपण समोर भागाकार वाढवून ते दशांश चिन्हाच्या रूपात लिहिलं. पण समोर जर भागाकार वाढवायचा नसेल तर आपण हे अशा प्रकारे अपूर्णांकाच्या रूपात लिहू शकतो. अशा पद्धतीने जी बाकी आहे ती अंशामध्ये लिहायची आणि छेद जेवढा असेल तेवढा. म्हणजे याचं रूपांतर काय झाला? 2.3/4. त्यानंतर इथे बघा 2.25 आहे. तर 2 पूर्णांक आणि 0.25 म्हणजे 1/4 तुम्हाला माहिती आहे. 1/4. तर आता बघा
इथे 2.1/2, इथे 2.3/4 आणि इथे 2.1/4. आता 2 बाजूला काढून घ्या. याचा विचार करा. 1/2, 3/4 आणि 1/4. याच्यापैकी लहान कोणता आहे किंवा मोठा कोणता आहे? जास्त म्हणते ना, हा 3/4 आहे म्हणून 2.3/4 हा मोठा आहे, म्हणजे याचं रूपांतर आहे म्हणून हे किचकट आहे म्हणून आपण याचं रूपांतर सरळ सरळ दशांश अपूर्णांकामध्ये केलं आणि ते आपल्याला हे फक्त माहीत होण्यासाठी तुम्हाला सांगितलं की दशांश अपूर्णांकाचं ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये आणि अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं करायचं हे. आता इथे एखादं उदाहरण पाहूया आपण. जसं 13/4 तर हे अंशाधिक अपूर्णांक आहे. याचं जर रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करायचं असेल तर काय करायचं? 13/4 करा, मग 4×12 राहिला 1. आता काय करायचं? इथं थांबून जायचं आणि हे 3 पूर्णांकामध्ये लिहिले आणि उरलेला 1 जो आहे तो 1 आणि छेद किती होता? 4 होता. तो या पद्धतीने सुद्धा आपण मांडणी करू शकतो. म्हणजे 3.1/4. आता हा 3.1/4 जर दिला असेल तर याचं रूपांतर तिकडे कसं करणार आपण? मग याचं रूपांतर कसं करणार? 3×12, 12 अधिक 1 13, म्हणजे गुणाकार बेरीज, गुणाकार बेरीज, याचा गुणाकार याची बेरीज, म्हणजे 3×12 आणि 1 13 अशा पद्धतीने आपण पुढे याचं विस्ताराने पाहणार आहोत एकमेकांमध्ये रूपांतर कसं. पण हे तुम्हाला वरवर कल्पना यावी यासाठी आपण हे करत आहोत. तर या ठिकाणी कोणाची किंमत जास्त आहे? 11/4 ची किंमत जास्त आहे. आपण हे पूर्णांक आणि अपूर्णांक नेमकं काय आहे याची वरवर कल्पना यावी तुम्हाला. अर्धा, पाव, पाऊण काय आहे किंवा अपूर्णांकाचं लेखन कसं करतो, त्याचं दशांश पूर्णांक म्हणजे काय आहे ही याची वरवर कल्पना. पुढे आपण याचं विस्ताराने पाहणार आहोत. हे तुमच्या लक्षात आल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून हा घटक होता. घटकाचं नावच काय होतं? अपूर्णांक म्हणजे काय. तर तुमच्या लक्षात आलं असेल अपूर्णांक म्हणजे काय. अपूर्णांक म्हणजे जे पूर्ण नाही ते, ज्याचा काहीतरी भाग आहे, ज्याचा काहीतरी अंश आहे, तो म्हणजे अपूर्णांक. तर या ठिकाणी आपण अपूर्णांक म्हणजे काय पाहिलं. तर प्रॅक्टिस करत राहा, वेगवेगळ्या अपूर्णांक मांडणी करण्याचा प्रयत्न करा आणि चला यश मिळवा.